जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ज्या महानगरपालिकाच्या जागा निघलेल्या आहे मित्रांनो कल्याण डोंबिवलीच्या, तर त्याच्या लिपिक टंकलेखन या पदासाठी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। हे तुम्ही इथं बघू शकतात की लिपिक टंकलेखन या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन पाहिजे आणि सिलेबस काय काय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आणि तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे, कोणतं ॲक्ट वाचायचं आहे ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण बघितलेले क्वालिफिकेशन आपल्याला एनी ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो। त्याच्यासोबतच टायपिंग किमान मराठी 30 आणि इंग्लिश 40 ह्या दोन टायपिंग पाहिजे मित्रांनो। किमान म्हटलेलं आहे, मागच्या वेळेस BMCला झालं होतं की 30ची टायपिंग सर्टिफिकेट असेल तर चालणार का नाही चालणार, पण इथं 30-40 तुमच्याजवळ काही पण असेल मराठी तरी चालू शकते मित्रांनो। त्याच्यासोबतच इथं तुम्ही बघू शकता सिलेबस कसा आहे। तर फर्स्ट तुम्ही इथं बघू शकतात जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स, हे तर सर्वांना आहे मित्रांनो। तुम्ही कोणती पोस्ट घ्या आणि यांनी आपण दुसरी पण एक्झाम देतो त्याच्यासाठी पण सुद्धा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स कंपल्सरी आहे। पण इथं नवीन दिलेलं आहे मित्रांनो, त्यांनी काय दिलेलं आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, जे ॲक्ट 1949 ॲक्ट मित्रांनो, ते तुम्हाला स्टडी करायचं आहे। जर खरंच तुम्हाला हे एक्झामची तयारी करायची असेल तर तुम्हाला हे ॲक्ट वाचावं लागणार आणि ते लक्षात सुद्धा ठेवावं लागणार आहे। आणि ते कसे लक्षात ठेवायचे आहे ते आपण सर्व काही सांगणार आहेत। त्याच्यासोबतच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा हे सुद्धा आहे। आणि त्यासोबत राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015 महाराष्ट्र स्टेट, तर तुम्हाला याच्यासाठी ही तयारी करावं लागणार मित्रांनो। जनरल नॉलेज आणि तुम्हाला हे ॲक्ट पाठ करावं लागतील आणि लक्षात ठेवावं लागतील। याच्यावरच किती प्रश्न येतील सांगता येत नाही मित्रांनो। जर हा ॲक्ट सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा ॲक्ट म्हटलं तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ॲक्ट मित्रांनो, हे 500 ते 600 पानापर्यंत तुमचा ॲक्ट मित्रांनो, हा ॲक्ट बघा। तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तरी हा ॲक्ट चांगल्या प्रकारे तुम्हाला PDF किंवा बुक घेऊन तुम्ही स्टडी करू शकता। जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिलेली खाली, त्या टेलिग्रामवर तुम्हाला PDF भेटून जातील मित्रांनो। हे सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील मित्रांनो। त्यासाठी तुम्ही त्या टेलिग्रामवरून त्या PDF डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो। तर तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो बघा ॲक्ट कसे वाचायचे आणि कशा प्रकारे दिलेले। हे बघा, हा ॲक्ट आपला 1949चा इथं दिलेलं बघा, 1949चा, आणि त्यांनी वेगवेगळे ॲक्ट दिलेले आहे ते तुम्हाला सर्व स्टडी करायचे आहे। इथं बघा माझ्याकडे PDF आहे, त्या PDFच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो बघा। हे बघा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, त्याच्यासाठी तुम्हाला इथं अनुक्रमणिका दिलेली आणि 500 ते 600 पानाची PDF आहे मित्रांनो, जे की मी टेलिग्रामवर दिलेली आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे का तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट ते स्टडी करायचे आहे मित्रांनो, जेणेकरून एक्झाममध्ये ते क्वेश्चन 100% येऊ शकतात। मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेन व्हिडिओ घेऊन येईल, तुम्हाला काय स्टडी करायचं आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। फक्त आपण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता मित्रांनो। जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे, तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथून ते PDF डाउनलोड करून घ्या मित्रांनो। आणि सिलेबस अशा प्रकारचा आहे, मॅथ वगैरे याच्यात काही दिलेलं नाही, मॅथ रिजनिंग मराठी आपलं जे सिलेबस रेग्युलर आणि इंग्लिश ग्रामरसुद्धा नाही आहे। जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केला 3 महिने तर तुमचा जॉब पक्का होऊ शकतो मित्रांनो। त्यासाठी तुम्ही आजपासूनच हे ॲक्ट डेलीचे 10-15 ॲक्ट्स लक्षात ठेवायला सुरुवात करा, जेणेकरून 2-3 महिन्यात सर्व तुमचं ॲक्ट हे चांगल्या प्रकारे कव्हर होऊन जातील। हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या। आणि हे ॲक्ट काय काय वाचायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सविस्तरमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जे अपडेट येत राहील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचविल मित्रांनो। थँक्यू मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।